हॅलो फ्रेंड्स, आज आपण इतिहासाच्या तिसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत आणि त्या तिसऱ्या धड्याचं नाव आहे धार्मिक समन्वय. तर धार्मिक समन्वय म्हणजे धर्मांमध्ये असलेला जो काही पगडा आहे, बरोबर आहे, ज्याला आपण परंपरा म्हणूया किंवा पुरातन काळापासून चालत आलेल्या ज्या काही रीती आहे त्या रीतींवर किंवा त्या रीतीमध्ये असलेले वैशिष्ट्य जे काही आहेत त्या वैशिष्ट्यांवर विशेषता करून जो काही भर देण्यात आला धर्मानुसार, त्या धर्माचा याच्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. आता मागच्या त्या काही धडापासून अभ्यास करतो याच्यावरून एक लक्षात येतं की आपण जो काही इयत्ता 7वीचा इतिहास अभ्यासतोय तो 7वीचा इतिहास हा मध्ययुगीन काळातला आहे. आणि त्या मध्ययुगीन काळाच्या इतिहासामध्ये विशेषतः धर्मांवर कोणकोणत्या काय म्हणा धार्मिक आणि सांप्रदायिक गोष्टींवर कशा स्वरूपामध्ये समन्वय साधला गेला किंवा विशेषतः करून त्याच्यावर भर कशा स्वरूपामध्ये देण्यात आला किंवा त्यांनी आपापल्या धर्मानुसार कशी शिकवण दिली, त्या एकंदरीत शिकवणीचा अभ्यास त्यांनी म्हणजे याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजे धर्मामध्ये आपण बघितलं तर एक टिपिकली आपण ज्या काही गोष्टींचा विचार करतो त्याच्यामध्ये शास्त्र आले, वेद आलेत, विविध स्वरूपाचे यज्ञ याग आलेत, बरोबर आहे. ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आपल्याला पाहावयास मिळतात. पण हा जो काही आपण धार्मिक समन्वय अभ्यासणार आहोत त्यामध्ये ह्या धर्म किंवा शास्त्राला धरून त्याची जी काही दुसरी बाजू आहे ती संतांची त्यांनी सांगितली गेली की त्यांनी कशा हिशोबामध्ये आपल्या धर्माचा पाया भक्तीद्वारे म्हणा किंवा एक ईश्वराविषयीचं असलेलं प्रेम तिने लोकांपर्यंत कसं पोहोचवलं आणि कोणी कोणी पोहोचवलं किंवा कशा प्रकारे पोहोचवलं हे सांगण्याचा त्याच्यामध्ये विशिष्ट प्रयत्न केला आहे. आज आपण पाहतो की आपला भारत देश जरी विभिन्नतेमध्ये जरी एकता स्वरूपामध्ये जरी असला किंवा आज आपण पाहतो की सर्व धर्म समभाव हे तत्व आपण स्वीकारलेले आहेत, पण मध्ययुगीन काळामध्ये ह्या ज्या काही गोष्टी होतात हे खूप काही महत्त्वपूर्ण मानल्या गेल्या नाही. प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार त्याला ते महत्त्व किंवा त्याला विशेष मानत होतं, बरोबर आहे. मार्ग सगळ्यांचे एक होते किंवा मार्ग एक म्हणण्यापेक्षा ध्येय सगळ्यांचे एक होते आणि मार्गावर चालण्याच्या ज्या काही पद्धती होत्या ते प्रत्येकाच्या निरनिराळ्या स्वरूपाच्या होत्या, बरोबर आहे. आणि ह्यामुळे धर्म आणि संप्रदाय हे एवढे महत्त्वपूर्ण मानले गेले की त्यांचा एक आविष्कार होत जाऊन एक वेगवेगळ्या काय म्हणून आपण संप्रदाय निर्माण झालेत, वेगवेगळ्या चळवळी निर्माण झाल्यात. मग त्या कशा स्वरूपाच्या, मग कोणकोणते पंथ निर्माण झाले, हे एकंदरीत सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला ह्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये करायचा. म्हणजे धर्माविषयीचा काय पगडा होता, बरोबर आहे, धर्मांवर का विशेष भर द्यायचे किंवा आपला धर्म कसा महत्त्वपूर्ण असे मानणारे पण लोक होते, पण त्याचसोबत भक्ती कशी असावी, बरोबर आहे, काय म्हणू आपण इतरांवरचा प्रेम कशा स्वरूपामध्ये असावं, ह्या सगळ्या गोष्टींचे पण शिक्षण देणारे किंवा आपल्या वागणुकीतून दर्शवून देणारे असे पण काही महत्त्वपूर्ण संत होऊन गेलेत आणि त्यांनी त्यांचा एक भक्ती चळवळ निर्माण केलं, त्यांनी एक त्यांचा संप्रदाय निर्माण केला. मग तर कशा हिशोबाने आपल्याला त्या एकंदरीत घटकांचा अभ्यास करायचा आहे. पहा, भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि याच वैशिष्ट्यांची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण भारतीय जे काही संविधान पाहतो त्यामध्ये सर्व धर्मसमभाव म्हणजे सर्व धर्मातल्या लोकांना समान तत्त्वाची वागणूक दिली जाते. पण मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्ये ह्या तत्त्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये जे धर्माविषयीचा जो काही पगडा होता, आपलाच धर्म श्रेष्ठ, ह्या गोष्टीला कुठेतरी चळवळीच्या आधारे हे कुठेतरी कमी करता यावं किंवा सगळ्यांना समानता तत्त्व देण्याचं काम या संतांनी कशा हिशोबामध्ये केलं आपल्याला ते अभ्यासायचे. या प्रयत्नांपैकी आता संतांनी कोणकोणती कार्य केली की आपला भक्तिमार्ग हा श्रेष्ठ न राहता सगळीकडेच जो काही सगळ्यांनी मार्ग स्वीकारलेला आहे भक्तीचा
तो सगळीकडे सारखा आहे. भले त्याचे मार्ग वेगवेगळे का असना, पण शेवटी ध्येय जी काय आहे ती एकच आहेत हे सांगण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला. मग तो कोणकोणत्या घटकाद्वारे? तर भक्ती चळवळ, शीख धर्म, सुफी पंथ यांनी आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांचं आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये ह्या विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. आणि ते कशा स्वरूपामध्ये? धर्म आणि संप्रदाय ह्या गोष्टीमध्ये कसं समन्वय म्हणजे काय? एका प्रकारचं ज्याला आपण काय म्हणूया, संयोग ज्याला आपण म्हणूया, किंवा एका प्रकारची तडजोड, असं एक सोप्या भाषेत ज्याला आपण म्हणून घेता येईल. आणि त्यातून एक चांगला एक योग्य मार्ग निवडण्याचं काम ज्याला असं आपण म्हणूया, त्याला समन्वय साधण्यात आले. म्हणजे कुठेतरी त्या गोष्टी मर्ज करून घेणं, एकमेकामध्ये मिक्स करून घेणं, असं आपण त्याला समन्वयाचा आपण अर्थ इथे तुम्ही ग्राह्य धरा. भारतीय धर्मजीवनात प्रभावी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यावर विशेष भर होता. म्हणजे मी आत्ताच तुम्हाला म्हणलं, धर्म किंवा असं काही गोष्टी म्हणल्या की एक टिपिकल कर्मकांड येणार, यज्ञ याग ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरं म्हणजे ज्ञान, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणता येईल. आता ब्रह्मज्ञान म्हणजे काय की जे इतर ज्ञानापेक्षा निराळं किंवा मोक्षापर्यंत घेऊन जाणार. आता ज्ञान, धर्म, मोक्ष हे अतिशय समजण्याच्या पुढच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये खूप घालू नका. याच्यामध्ये एवढंच लक्षात घ्यायचं की माणूस या संसारामध्ये न गुरफटता त्याला मोक्षप्राप्ती व्हावी. म्हणजे कुठेतरी ह्या संसारात तो अडकडून न राहता त्याला सरळ काय म्हणू आपण, भगवंतापर्यंत जाण्याचा डायरेक्ट पास असं आपण म्हणूया. ठीक आहे, परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी डायरेक्ट त्याला पास मिळावा. आणि तो डायरेक्ट पास म्हणजे मोक्ष. आणि तो पास प्राप्त करण्यासाठी त्यावर विशेष भर देण्यात आलं. मग ते कशा रूपामध्ये तेच आपल्याला अभ्यासायचं आहे. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. बरोबर आहे. आधीच्या जे प्राचीन काळापासून चालत आलेल्या ज्या काही गोष्टी तेच कर्मकांड किंवा ब्रह्मज्ञान यावर विशेष भर ते लोक देत होते. म्हणजे त्या शास्त्राला खूप मानत होते. पण मध्ययुगामध्ये ह्या संतांनी म्हणा किंवा ह्या भक्ती चळवळीद्वारे ह्या गोष्टीचं महत्त्व कुठंतरी त्यांनी कमी करून भक्ती मार्ग श्रेष्ठ कसा आहे हे पटवून देण्याचं त्यांनी काम केलं. या मार्गात अधिकारभेदाचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून आले आणि याच पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषेचा अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागला. ते कशा हिशोबामध्ये ते आपल्याला अभ्यासायचे. पहिलं आपण पाहणार ते म्हणजे भक्ती चळवळ. भक्ती चळवळीचा उगम हा दक्षिण भारतात झाल्याचे मानले जाते. म्हणजे नेमकी जी सुरुवात जी काय आहे ती दक्षिण भारतामध्ये, आपण कर्नाटकाचा भाग ज्याला आपण म्हणूया खालचा, त्या दक्षिण भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळाली. या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. आता नायनार आणि अळवार ह्या दोन संकल्पना काय आपल्याला जाणून घ्यायच्या, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण शैव आणि वैष्णव पंथ म्हणतो. म्हणजे शैव म्हणजे शिवभक्त, म्हणजे महादेवांची पूजा करणारे, तर वैष्णव म्हणजे विष्णू भक्त, विष्णूची पूजा करणारे. आता नायनार ही जे आपण नाव ऐकतोय हे शिवभक्त होते, तर अळवार जी होती ही विष्णू भक्त होते, म्हणजे वैष्णव पंथांचे होते. पण शिव आणि विष्णू एकच आहे असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्न करतात. आधी ह्या लोकांमध्ये एवढी कट्टरता होती की हे शैव लोक वैष्णवांना मानत नसत किंवा वैष्णव लोक हे शैवांना मानत नसत. बरोबर आहे. म्हणजे वैष्णवांमध्ये विभूती किंवा 3 पट्टे जे काय आहे भस्माचे हे वापरले जात नाही, तर वैष्णवांमध्ये चंदनाला अतिशय महत्त्व होतं ते की भस्माला तेवढी मान्यता देत नव्हते. म्हणजे एवढ्या त्याच्यामध्ये ताटातुटी किंवा एवढे ते आपल्या धर्माला फार पकडून होते. पण ह्या भक्ती चळवळीमुळे
हरिहर हा कोणता भेद नाही, म्हणजे विष्णू आणि शिव हा कुठंतरी भेद नाही, हे एकच आहे, हे पटवून देण्याचं काम हे भक्ती चळवळीनं करण्याचं, म्हणजे समन्वय, एक एक मध्य मार्ग काढण्याचं, एक काय म्हणू आपण त्याला, सुवर्ण मार्ग काढण्याचं काम या भक्ती चळवळीनं केलेलं आहे. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्न झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आली, म्हणजे लोकांमध्ये ती जाणीव करून देण्यात आली. आणि याच भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरामधील लोक सहभागी होत होते. मग नेमकं ही भक्ती चळवळ जी आहे याचं वैशिष्ट्य काय होतं, तर ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांच्यामध्ये दिली जायची. बरोबर आहे. ईश्वर प्रेम म्हणजे कुठंतरी कर्मकांड किंवा हे होम हवन हे करण्यापेक्षा ईश्वरावर प्रेम, आपल्यातली माणुसकी, भूतदया म्हणजे इतर प्राण्यांवर प्रेम आणि करुणा, वात्सल्य आपण ज्याला म्हणूया, ह्या भावना जर असतील तर नक्कीच तुम्ही परमेश्वर गाठू शकता. हीच मुख्य शिकवण या भक्ती चळवळीद्वारे देण्यात आली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, तो कोणात भेदभाव करत नाही असं त्यांनी सांगितलं. तसेच उत्तर भारत म्हणजे उत्तरेकडचा भाग आपण म्हणूया, रामानुजांच्या, याला पण महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत, रामानुजांनी सुद्धा त्या काळामध्ये मोठी या भक्ती चळवळीद्वारे लोकांना शिक्षण देऊन त्यांनी मोठा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. उत्तर भारतात संत रामानंद यांच्या भक्तीचे महत्त्वपूर्ण मानले गेले. संत कबीर, जे आपण अनेक त्यांची नावं ऐकतो, त्यांचे दोहे आपण ऐकतो, फार सुंदर व्यक्तिमत्व असणारे एक संत होऊन गेलेले आहेत. त्यांचे अनेक दोहे, त्यांच्या रचना, त्यांची भजनं आजही महत्त्वपूर्ण मानली जातात. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही, तर कशाला महत्त्व दिलं, सत्याला त्यांनी ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी त्यांनी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद त्यांनी मानले नाहीत. त्यांनी हिंदू मुस्लिमांचे ऐक्य त्यांना साधायचे, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम जी काही लोक आहेत, हे धर्मामधली असलेली जी काही कट्टरता आहे ती कमी होऊन आपण सगळे भाईचाऱ्यानुसार वागावे अशी त्यांनी शिकवण दिली. आणि हा कोणताही भेदभाव न करता आपण सगळे एक आहोत हे त्यांना साध्य करायचं होतं. त्यांनी हिंदू मुस्लिमांचे ऐक्य त्यांना साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले होते की कोणताही धर्म हा खूप इतरांपेक्षा वेगळा नसून प्रत्येक धर्मातली शिकवण ही फक्त ईश्वराला प्राप्त करणं आहे, हेच ते पटवून देत होते. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व दिले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये तर नरसिंह मेहता एक प्रसिद्ध वैष्णव संत हे होऊन गेलेले. ते अतिशय निस्सम कृष्ण भक्त होते आणि त्यांनी समतेचा संदेश देऊन त्यांनी गुजराती भाषेचे आद्य कवीसुद्धा ते मानले जाऊ लागले. म्हणजे असे महत्त्वपूर्ण व्यक्ती त्या काळामध्ये होत गेलेत आणि त्यांनी भक्ती चळवळीचा एवढा मोठा पाया रोवला की जेणेकरून लोकांमधले असलेला जो काही वैरभाव आहे धर्माबद्दलचा तो कमी करून फक्त ईश्वर प्रेम, करुणा, माणुसकी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, बाकीचा जो काही भाग आहे तो आपण पुढे पाहूया.